आज आपण या व्हिडिओमध्ये टपाल खात्याच्या म्हणजेच इंडियन पोस्ट ऑफिसच्या सर्व खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत। अलीकडेच पैशांच्या देवाणघेवाण संबंधीच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे, त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। देशातील जवळपास प्रत्येक शहर आणि मोठ्या गावात पोस्ट ऑफिसची सुविधा आहे। पोस्ट ऑफिस केवळ पत्र आणि पार्सलच लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत नाही, तर सर्वसामान्य लोकांना अनेक बँकिंग सेवा सुविधा देखील पुरवते। अशातच पोस्ट ऑफिस खातेदारांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे। तुमचेही पोस्ट ऑफिस मध्ये खाते असल्यास ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। बचत किंवा गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडणे हा एक सुरक्षित व चांगला पर्याय मानला जातो व तसेच पोस्ट ऑफिस खात्याच्या विविध गुंतवणूक योजनांमधून गुंतवणूकदारांना चांगला परतावा तर मिळतोच, शिवाय पोस्ट खाते केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने पैशाची जोखीम कमी असते। अलीकडेच भारतीय पोस्ट विभागाने पैसे काढणे किंवा पैसे जमा करण्याच्या नियमात काही बदल केले आहेत। आयकर नियम 2026 अंतर्गत भारतीय पोस्टाने एक मोठा बदल केला आहे। नवीन नियमानुसार खाते उघडण्यापासून ते पैसे जमा करणे, पैसे काढणे किंवा मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्यापर्यंतच्या सर्व व्यवहारांसाठी आता पॅन कार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा। आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक करण्यासाठी आणि त्यांना कर प्रणालीशी जोडण्यासाठी केंद्र सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। याशिवाय एका फॉर्म मध्ये देखील बदल करण्यात आला आहे। हे आयकर नवीन नियम 2026 च्या 100, 159, 160, 161, 211 आणि 237 अंतर्गत लागू करण्यात आले आहेत। पोस्ट ऑफिस मध्ये होणारे बहुतेक व्यवहार आता कर नोंदीचा भाग असतील। या सरकारी निर्णयाचा उद्देश हा पोस्ट ऑफिस बचत योजनांना बँकिंग प्रणालीच्या बरोबरीत आणणे होय। आता तुमच्याकडे जर का पॅन कार्ड नसल्यास काय करावे? ज्यांच्याकडे सध्या पॅन कार्ड नाही त्यांच्यासाठी देखील नियमांमध्ये एक बदल करण्यात आला आहे। पॅन कार्ड नसलेल्यांना आता फॉर्म 60 ऐवजी फॉर्म नंबर 97 भरावा लागेल, म्हणजे सादर करावा लागणार आहे। या फॉर्म मध्ये खातेधारकांचे अर्थात ठेवीदाराचे नाव, पत्ता, व्यवहाराचा प्रकार आणि व्यवहाराची पडताळणी करणारी कागदपत्र देणे आवश्यक असेल। यामुळे पॅन कार्ड शिवाय केलेले व्यवहार देखील कर प्रणालीमध्ये योग्यरित्या नोंदवले जातील। खातेदारांनो, इकडे लक्ष द्या। आणखी एक मोठा बदल म्हणजे आता फॉर्म 15G आणि 15H यांचे एकत्रीकरण करून एकच फॉर्म 121 तयार करण्यात आला आहे। पूर्वी व्याजावरील TDS कपात टाळण्यासाठी 60 वर्षाखालील व्यक्तींसाठी फॉर्म 15G आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी फॉर्म 15H भरला जात असे। आता फक्त फॉर्म 121 भरला जाईल। हा प्रत्येक आर्थिक वर्षात सादर करणे अत्यंत आवश्यक आहे। हे फक्त तेव्हाच लागू आहे जेव्हा करदात्याचे अंदाजित एकूण करपात्र उत्पन्न 0 असेल। हा बदल तात्काळ प्रभावाने लागू झाला आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।